मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून नोटीस. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचं नोटीसमध्ये नमूद. मराठा आंदोलक नोटीसला हायकोर्टात आव्हान देणार. राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू. जीआरचा अंतिम मसुदा आणि हायकोर्टाच्या सुनावणीवर खलबतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजचा नवा जीआर काढण्याची शक्यता. मराठा आंदोलन प्रकरणी हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. सीएसएमटी चौक रिकामा. आंदोलकांच्या गाड्याही हटवल्या, तर पोलिसांनी आंदोलकांना सीएसएमटी स्थानक सोडायला लावलं. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांवर 5 ते 6 गुन्हे दाखल. वाहतुकीत अडथळे, मालमत्तेचं नुकसान आणि मारहाण प्रकरणी गुन्ह्यांची नोंद. बीडमधील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे रद्द होणार. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टातील सुनावणीचा आज दुसरा दिवस. थोड्याच वेळात नियमित खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार. 7 दिवसांच्या गणपती आणि गौरींचं आज विसर्जन. बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज. ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.